नमस्कार स्टुडंट, आज मी तुम्हाला ऑटोक्लेव्ह या मशीनची माहिती देत आहे. ऑटोक्लेव्ह मशीन ही स्टरलायझेशन या प्रक्रियेसाठी वापरल्या जाते. आपल्या इथे जे बॉटल्स असतात किंवा जे इक्विपमेंट्स असतात त्याचं स्टरलायझेशन करायसाठी आपल्याला ऑटोक्लेव्हचा वापर करावा लागतो. ऑटोक्लेव्ह हे इन्व्हेंट जे केलं गेलं होतं, चार्ल्स नावाच्या व्यक्तीने इन्व्हेन्शन केलं होतं 1884मध्ये. याच्यामध्ये काय होतं की पाण्याची वाफ तयार होते आणि त्या वाफेचा मग दाब तयार होतो आणि 121 डिग्री सेल्सिअस पर्यंत तो दाब तयार होतो आणि यामध्ये तुम्ही बॉटल ठेवली तर 15 ते 20 मिनटात ती स्टरलाइज होते. यामध्ये जे बॉडी जी बनलेली असते ते इनर चेंबरनी बनलेली असते, आउटर जॅकेटनी बनलेली असते, कंट्रोल सिस्टीम असते, थर्मोस्टेट असते, सेफ्टी वॉल्व असते, वॉटर कूलिंग मेकॅनिझम असतं आणि वॅक्यूम सिस्टीम असतं. या सगळ्या पार्ट्सनी ती ऑटोक्लेव्ह मशीन बनलेली असते. आता स्टरलायझेशन आणि ऑटोक्लेव्हमध्ये फरक काय आहे? स्टरलायझरमध्ये काय होतं की केमिकलचा वापर केला जातो किंवा उच्च दाब किंवा फिल्ट्रेशन किंवा किनो किंवा या सगळ्या प्रक्रियेचं मिक्सचर बनवून स्टरलायझर जे उपकरण असतं त्यामध्ये ते स्टरलायझेशन होतं. ऑटोक्लेव्हमध्ये काय असतं की जे पाणी असतं त्याची वाफ तयार होते आणि वाफेमुळे एक दाब तयार होतो. तो 121 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेल्यानंतर त्याच्यामध्ये बॉटल ठेवल्यानंतर ती स्टरलाइज होते. 3 प्रकारचे ऑटोक्लेव्हज आहे. एक आहे क्लास N, क्लास S आणि क्लास B. तर आपण जे वापरतो ते आहे क्लास N. हा ऑटोक्लेव्ह कसं असतो, कॉम्पॅक्ट असतो. याच्यामधली जी वाफ असते ती बाहेर जात नाही. आणि ऑटोक्लेव्हचं कार्य काय असतं, तर ऑटोक्लेव्ह हे काय करतं की पाण्यापासून एक वाफ तयार करतं. वाफ तयार केल्यामुळे एक प्रेशर तयार होतं आणि त्या प्रेशर चेंबरमध्ये ती बॉटल किंवा ते इक्विपमेंट स्टरलाइज होतात. आता हे जे ऑटोक्लेव्ह आहे हे सहसा मेडिकल फील्डमध्ये वापरल्या जातात. तिथले जे ऑपरेशनसाठी वापरणारे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते ऑटोक्लेव्हमध्ये स्टरलाइज केले जाते. पण फूड इंडस्ट्रीमध्ये बॉटल आणि इक्विपमेंट स्टरलायझेशनसाठी याचा वापर होतो. याचा वापर केल्यामुळे काय होतं की जंतू सगळे मरून जातात आणि अशा रीतीने त्याचा नाश होतो.